शरद पवारांची शिंदे फडणवीसांसोबत बैठक झाली, त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे का? कारण आमचं मन दुखावलंय, पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. शिंदेंच्या दालनामध्ये बैठक घेणं ठाकरेंच्या शिवसेनेला दुखावणारं असं राऊतांनी म्हटलेलं आहे. जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जितेंद्र आव्हाडजी, राऊतांनी आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे कालच्या शरद पवार आणि शिंदेंच्या भेटीवर. तुमची पहिली प्रतिक्रिया? असं की अनौपचारिक आपल्याच आमदारांना घेऊन थोडं त्यांच्यावर चर्चा करावी, गप्पा माराव्यात अशी साहेबांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर जिन्याच्या जवळ कुठलं दालन आहे असं जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा ते दालन एकनाथ शिंदे साहेबांचं होतं आणि म्हणून त्या दालनात बैठक घेतली. त्याच्या मागे कुठली राजकीय किंवा भावनिक किंवा कुठल्याही प्रकारची मानसिकता नव्हती. केवळ त्यांची प्रकृती, त्यांची सोय बघून हे करण्यात आलं. तर त्याच्यात हे काही समजवण्यासाठी नाहीये, पण हे समजून घेतलं पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. राऊतांना ही गोष्ट तुमच्याकडून सांगितली जाईल किंवा तुमच्याकडून फोन जाईल? नाही, मी छोटा माणूस मी राऊतांना काय सांगणार. आव्हाडची काल जी बैठक झाली त्याच्यामध्ये त्या बैठकीमध्ये तुम्ही सुद्धा होता आणि शिंदे आले, शिंदेनी पवारांची भेट देखील त्यावेळेला घेतलेली होती. मात्र त्याच वेळेला असं आहे की औपचारिकता आहे की त्यांना ते वरती होते, कॅबिनेटमध्ये बसले होते, त्यांना कळलं असेल कदाचित की साहेब त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन बसलेत म्हणून ते खाली आले. त्यांनी शाल घातली आणि ते लगेच निघून गेले. असं याच्यात आपलेपणाची असं आहे की राजकारणात काही आम्ही शत्रू नाही ना. आमचे वैचारिक जरूर मतभेद आहेत, त्यांनी केलेल्या क्रियेबद्दल जरूर आक्षेप आहेत, म्हणून ते आमचे शत्रू होत नाहीत ना. ठीक, धन्यवाद जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद, तुमची सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी. दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. दिनेश, आपण पाहतोय शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिक्रिया की जिन्याच्या जवळच हे दालन असल्यामुळे त्या ठिकाणी बैठक घेण्यात आलेली होती कारण शरद पवार यांना सोयीचं जावं म्हणून. मात्र राऊतांनी प्रश्न जो उपस्थित केला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की विधान भवनामध्ये आणखीन कुठली दुसरी जागा नव्हती का, शिंदेंचंच दालन का, त्याच्यामुळे एक मोठा गैरसमज निर्माण झालाय असं पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आता या ठिकाणी सांगतायत. मात्र हा गैरसमज दूर करण्याचा आता प्रयत्न केला जाणार का, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.